हॅलो. हॅलो. हा नमस्कार सर, शंभू त्रिकल आयुर्वेदामधून बोलतोय. हां बोला मॅडम. हा सर, आपण औषध घेतलं होतं बघा मायग्रेनसाठी. हां हां. हा हा, तर कोणासाठी घेतलं होतं आणि काय रिझल्ट आहे? साठी घेतलं होतं. ओके ओके. काय त्रास होता त्यांना? हा, मायग्रेनचा त्रास होत होता मॅडम. बरं. ओके, तर यूज केल्यानंतर यूज केले का, वापरले का त्यांनी? हा, वापरले ना मॅडम. ओके, काय रिझल्ट आहे त्याचा? आधार त्यांना बोला. हा हॅलो. हॅलो. हा मॅडम. हा मॅडम, आपण मायग्रेनचं औषध वापरलं ना? हा हो. ओके, तर काय रिझल्ट आहे त्याचा? हो, आलंय थोडं रिझल्ट मॅडम. सारखं पहिलं असं डोक्यात असं जडपणा सारखं दुखल्यासारखं वाटायचं. ओके ओके. आणि 8 दिवसात सारखं मला 2-3 गोळ्या तर लागायचं, इंजेक्शन लागायचं. ओके, म्हणजे 8 आता दिवसाला गोळ्या इंजेक्शन व्हायचं? हा, म्हणजे इंजेक्शन गोळ्या घेतलं तरी राहायचं नाही. जेव्हा दवाखान्यात जाऊन इंजेक्शन घेतलं ना, तेव्हा परत 2 दिवस गोळ्या घेतल्या ना, तेव्हा बरं वाटायचं. ओके ओके. म्हणजे अर्ध्या शिशी होती की म्हणजे दोन्ही डोकं पूर्ण दुखत होतं की अर्धी साईड दुखायची? अर्धं दुखायचं, डोळ्यापासून चालू व्हायचं, ते पूर्ण वरती माथा दुखायचं माझं. ओके. हा, एक साईडच माथा दुखायची. बरं बरं. तर किती दिवसामध्ये आराम मिळाला तुम्हाला? एक 15 दिवस मध्ये. 15 दिवसाला मी गोळ्या वगैरे घेतले नव्हते. हां हां. हा. ओके, म्हणजे गोळ्या वगैरे बंद झाल्या 15 दिवसाच्या आतमध्ये? हा, गोळ्या बंद झाल्या. ओके, नाही छान छान, चांगली गोष्ट. झोप लागत नव्हती मला, झोप पण लागायला लागली आता. ओके. हा. नाही, चांगली गोष्ट आहे ना. आणि कधीपासूनचा त्रास होता हा तुम्हाला? ते मला 5-6 वर्ष झाले. ओके, ठीक आहे ना. म्हणजे 5-6 वर्षापासूनचा त्रास होता, 15 हो. दिवसात आराम भेटून झाला. तरी अंदाजे किती टक्के फरक वाटतो तुम्हाला? अंदाजे म्हणजे असं 80-90% वाटतं. वा वा, नाही खरंच खूप चांगली गोष्ट आहे. जर 80-90% जर महिने 8-15 दिवसाच्या आतमध्ये महिनाभरात फरक जर असेल तर इफेक्ट चांगला आहे त्याचा. तर दोन महिने जरी केलं ना तुम्ही, होऊन जाईल क्लिअर. म्हणजे परत होणार नाही तो त्रास. म्हणजे पहिलं मला झोपच म्हणजे झोप लागत नव्हती, सारखं डोक्यात असं विचारच चालू होते. ओके. हा, म्हणजे आता लगेच असं झोप लागते. ओके ओके, नाही चांगली गोष्ट आहे. हा. 2 महिने घ्यावं लागेल मॅडम ते औषध? हा, 2 महिने करा ना. आता 1 महिन्याचं संपलं असेल ना, का आहे अजून? आहे अजून. आहे ना, ठीक आहे. एखादा अजून महिना कंटिन्यू करा, कारण की हा तुमचा जुना त्रास होता ना 5 वर्षापूर्वीचा. हा. म्हणजे कसं परत तो त्रास नको. आता जर बरं झालंय तर मग कसं होतं, 2-3 महिन्याने पुन्हा त्रास होऊ शकतो. मग तो आपल्याला फक्त म्हणजे तो त्रास होऊ नये, कायमस्वरूपी रिझल्ट यावा यासाठी तो कोर्स प्रॉपर पूर्ण करायचा, म्हणजे परत त्रास होत नाही. बरं बरं, ठीक आहे मॅडम. आपण कुठून बोलताय? मी इथं पिंपळे गुरव, पुण्यावरून. पुणे. ओके ओके, चालेल. धन्यवाद.